हॅलो गाईज, वेलकम बॅक टू VS ब्लॉग्स. तर कसे आहात सर्वजण? होपसो सगळे मजेत असाल. तर फायनली खूप दिवसानंतर ब्लॉग बनवते मी आज, कारण मध्यंतरी काय झालेलं, पावसाचं वातावरण असल्यामुळे कुठे बाहेर जाण्यात नव्हतं, सो ब्लॉग पण येत नव्हते माझे. तर आता परत मग पाऊस वगैरे कमी झाला आहे, ऊन पडतंय, तर आम्ही मग बाहेर निघतोय. आता पावसामुळे काय होतं की बाहेर निघायला जमत नाही, आणि शंभूला जर बाहेर काढलं तर सर्दी वगैरे होणार. मग सर्दी झाली की त्याची चिडचिड होणार, खाणार नाही व्यवस्थित, झोप नाही व्यवस्थित. हे सगळ्या गोष्टीला फेस करण्यापेक्षा आपण घरात बसलेलं बरं, मला तरी असं वाटतं. म्हणून मी शंभूला जास्त बाहेर काढत नाही. मी कामापुरतं म्हणजे खूप चिडचिड वगैरे करायला तर त्याला थोडंफार बाहेर काढत असते, आणि म्हणजे तो फ्रेश होतो थोडं बाहेर वगैरे आल्यानंतर. तर मग ते होते, आज सुट्टी होती त्यांना, ते घरीच होते, तर ते म्हटले चला आज ऊन पडले तर मस्त तुम्हाला बाहेर फिरवून आणतो. तर मग आम्ही 4 वाजता आवराय घेतलेलं, त्याचं जेवण वगैरे केलं 4:30-5च्या दरम्यान, आणि मग आम्ही नंतर बाहेर गेलेलो. सो सगळं आटपून बाहेर गेलो आणि मस्त मग तिथे 4-5चा नाश्ता केलेला आम्ही. तर खूप दिवसांनी मंचुरी खायची होती मला, बट काही कारणांमुळे मी नव्हती खाल्लेली. आज त्यांनी मला म्हटले की खा, आता चालतं तुला, आता सगळं खायला जमतं आहे, म्हणजे शंभू खातो आहे तर तू का नाही खाऊ शकत आहे, म्हणून त्यांनी मला म्हटले की तू पण घे. सो मी आज खूप दिवसांनी मंचुरी खाल्ली आहे, आणि इथे मस्त आम्ही हा व्ह्यू बघत इथे बसलेलो. त्यानंतर इकडे सगळे आजूबाजूला सगळेजण बसलेले होते, तर खूप छान वाटू लागलेलं. त्यानंतर आम्ही शंभूचे फोटोज काढले, खूप सारे व्हिडिओज काढले. सो बघूया, ब्लॉग कंटिन्यू करा. तर आम्ही गार्डनला गेलतो आणि थोडंसं फ्रेश वगैरे वाटेल म्हणून, आणि आता मग आलो. ते परत बाहेर गेले शंभूला घेऊन, त्यांचं काहीतरी काम असेल बाहेर, माहीत नाही कशासाठी गेले तर म्हणले मी जाऊन येतो थोडंसं, म्हणलं ठीक आहे जा. तर मग मी आता स्वयंपाक करून घेते. तर भाकरी आणि भाजी सिंपल बनवणार आहे, कारण आम्ही तिथे मंचुरी खाल्ली आहे. सो आता बनवते मी जेवण, चला पाहूया. किती दिवस झालं धुवून ठेवली आहे मी वाळण्यासाठी, बट वाळतच नाही आहे व्यवस्थित. तर बघू, जेव्हा पण ऊन पडेल तेव्हा मी याला वाळत घालू. आता की असंच ठेवून देते फ्रीजवरती. गार्डन आल्यानंतर मला खूप कंटाळा आलेला, म्हणजे मी कुठेही जाऊ बाहेर, काही काम असो नसो, पण मला बाहेर न आल्यानंतर खूप कंटाळा येतो. काय माहिती काय, म्हणजे प्रत्येक जणाला होत असेल असं, माहीत नाही. आता तुम्हाला जर होत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. पण मंचुरीवर काय माझं भागणार नव्हतं, कारण मी खूप भुक्कड आहे. कारण मला थोडंही रात्री म्हणजे बिना जेवणाचं नाहीच जमत, नाही जेवले तर मला झोपच येत नाही. सो मग म्हटलं चला आता पटकन काहीतरी वांग्याची भाजी वगैरे बनवून घेते. तर भरीत बनवायचं ठरवलेलं, तर कांदे वगैरे टाकून मस्त भरीत बनवलं. आणि त्यानंतर मग चपाती वगैरे बनवण्यापेक्षा भाकरी जरा सोपी जाते, सो मग ते भाकरी बनवायची ठरवलेली, आणि 2 भाकरी बनवून घेतल्या मग. शंभू आणि शंभूचे पप्पा बाहेर गेलेले, म्हणजे इथेच फिरत होते बाहेर. तर त्यांना म्हटलं पटकन या, ही ज्वारीची भाकरीच गार झाली तर थंड वगैरे झाली तर नंतर खायला मजा येत नाही. त्याच जागेवर जर बाजरीची भाकर असेल तर तुम्ही थंड जरी झालेली खाल्ली तरी खूप टेस्टी लागते. आणि ज्वारी ही मम्मीनं दिलेली, डिलिव्हरीनंतर खूप दिवस मी ज्वारी खाल्ली आहे, आणि अजून ज्वारीच खाते आहे मी, अजून महिनाभर तरी मला जाईल. मला हे असं झालं मी कधी संपवते ही ज्वारी, कारण खूप दिवस झाले खाऊन, आणि कंटाळा पण आला आहे मला, एवढी टेस्टी पण नाही लागत आहे ही. आणि ती बाजरीची भाकरी कसं भाजी कोणतीही असली तरी टेस्टी लागते. सो ती खूप जास्त आवडते आमच्या दोघांना पण. तर जेवण वगैरे केले आम्ही मस्त, आणि त्यानंतर शंभूला झोपवलं, आम्ही दोघं पण झोपलेलो. आणि हा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला आता इथेच मी व्हिडिओ एंड करते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत. सो चलो बाय.